हाय नमस्कार. तर बघू शकता आपल्यासाठी आता पार्सल आलं एवढं मोठं. तर का हाय काय नाही बघू आपण. आताच घेऊन आली ही जीवरला आलं नव्हतं, डायरेक्ट करमाळ्याच्या पोस्ट ऑफिसला आलतं, तिकून घेऊन आली. ठीक आहे, आता आल्याच म्हटलं चला एक व्हिडिओ शूट करावं पहिला, तुम्हाला दाखवावं, कारण मला लय उत्सुकता असते दाखवायला. मस्त पॅकिंग केली आहे. आता काय आहे काय माहित, ताईनं सांगितलं होतं मला. आणि हे कोणी पाठवलं माहिती आहे ना, पनवेलच्या ताईनं. बहुतेक खोकं ही झाल्यामुळं त्याच्यात परत टाकले. बघा बघू शकता, ही परत आपण वाचू पावते. हे बघा भारी भारी असं हे पाठवलेलं आहे. लब्बर आहे तर लब्बर. आणि हे लेकरांना नाही का, लहान लहान लेकरांना मस्त असतं. हे बारकं खेकडं आहे तर बघू शकता, मस्त आहे, भारी सगळी क्वालिटी आहे. आणि हे मुलींना लहान हे खेकडं, हे लब्बर आहे तर. आणि हे सगळं खेकडं नवीन पद्धतीचं आहे त्या. आणि हे पण लब्बर आहे तर, हे पण खेकडं आहे तर बघू शकता. भरपूर सामान पाठवले अजून, ते पण खेकडं आहे तर. आणि हे लब्बर आहे तर, हे बारकं हे लब्बर. हे बघू शकता किती छान छान पाठवलं, बघू शकता तुम्ही. तर कसं वाटतात ते सांगा मला, मी दिसते का, कसं वाटते ते सांगा. एवढं सगळं सामान त्या ताईनं पाठवलं, बघू शकता तुम्ही. फुटला वाटतं कोणता तरी एक खेकडा. एक का होईना लुस्कान होतीच, पण ती पण नाही का याच्यातनं याच्यात त्याच्यात कशी पण चुकी टाकते ती, त्यामुळं होत असन त्यांची तरी काही चुकी. पण व्यवस्थित टाका, त्यांना काय माहिती नाजूक सामान आहे असं तसं. हे बघू शकता, भारी सगळी क्वालिटी पाठवली. ही मला भारी वाटलं मुलींना नाही का, लहान लहान मुलींना शाळेतले आहे. बघू शकता हे पण मस्त आहे, म्हणजे सगळंच भारी आहे. हे पण भारी मधलं खेकडं आहे ते, बघू शकता. त्याच्यातलं निघले वाटतं. तर पनवेलच्या ताईंना लय काळजी, आलंय का नाही किती दिवस झालं याला. म्हणलं आज येईन उद्या येईन, सकाळीच आलतं हे. पण मग इथलं शेजारचा मैत्रिणीचा भाव आहे ना भैया, त्याला म्हणलं चल मामा म्हणलं घेऊन येऊ म्हणलं. मग 3 वाजता इथनं गेलो आणि मग घेऊन आलो. बघा गाडी पण तिथंच आहे अजून, बघा तुम्ही. ते लाजतंय नग म्हणतंय, करते ती मदत सगळी आपली गावातली पोरं. बारक्या मुलींच आहे बघा, मस्त आहे. तर कसं वाटलं आपलं गिफ्ट पनवेलच्या ताईनं पाठवलेलं. तर आता भरपूर असं सामान झालं, काय आपलं थोडं थोडं चालू झालेलं आहेच. स्टॉल लावायचा आपल्याला लवकरच. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे, कारण त्या ताईंसाठी बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे, काय बोलावं तेच मला तर माहिती. ते पण मस्त आहे बघा, डबे आहेत बघा,
लय भारी डबे आहेत बाई इथं. मला तर लय आवडले त्या भारी मधले डबे आहेत इथं. गळ्यातलं नाही खेकडा हाय घरात घेतली. तर कसं वाटलं कसं नाही नक्कीच सांगा. आणि पनवेलच्या ताईंना सगळ्यांनी आशीर्वाद द्या, कारण त्यांच्यामुळंच आज आपण बिझनेस स्टार्ट केलेला आहे. काय बोलावं मला तर काही सुचना नाही. तर खेड्यावावाला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर चला